नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा मनात विचार करत असते, आता मला फार दिवस कृष्णाचं रूप घ्यावं लागणार नाही आणि राघव तुमच्याशी खोटंसुद्धा बोलावं लागणार नाही. फायनली उद्या मी आपल्या सावीला भेटणार आहे. फक्त एकदा सावी माझ्या ताब्यात येऊ देत, मग तुम्ही बघाच. मधू आणि तिची जी कोणी पार्टनर आहे ना, त्यांची अशी वाट लावेल, पुन्हा कधी कुठल्या लहान मुलीकडे पाहण्याची हिंमतसुद्धा करणार नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्मा हार बघून म्हणत असते, हा आपला खानदानी हार आहे ना? तर रुक्मिणी काकू म्हणते, हो, हा मला माझ्या सासूबाईंनी घेतला होता. ऋतुजा आणि राजश्रीला घालायला दिला होता लग्नात. ऋतुजा विचारते, पण हा हार तिजोरीतून बाहेर का काढलाय? राजश्री म्हणते, राघव आणि सिंधूचं लग्न आहे ना, विसरलीस का तू? आधीचं लग्न तिचं नांदगावला झालं होतं ना, त्यामुळे तिला हा हार नाही घालता आला. पण यावेळी या लग्नात मी ही विधी पूर्ण करणार आहे. खरं तर मला सिंधूसाठी खूप दागिने बनवायचे होते. सिंधूला दागिन्यांची हौस नाहीये, त्यामुळे तिच्याकडे फारसे दागिने सुद्धा नाहीत. आणि आता आपल्याकडे नवीन दागिने घडवायला सुद्धा वेळ नाहीये. त्यामुळे मी यांना सांगितलं, आपल्या पेढीवरचे नवीन डिझाईनचे चांगल्यात चांगले सगळे दागिने घेऊन या. राजश्रीला मात्र खूप आनंद झालेला असतो, परंतु बाकीच्यांना काही एवढा आनंद झालेला नसतो. रुक्मिणी काकूचं म्हणणं असतं की तिच्यासाठी एवढं सगळं करण्याची काही गरज नाहीये. ऋतुजा रेश्माला हळू आवाजात म्हणत असते, वहिनीसाहेब बरोबर बोलतायत. ही चोरटी जर सगळे दागिने घेऊन पळून गेली तर काय करायचं? रेश्मा म्हणते, हो, पण आता हे सगळं काकूंना कसं समजवायचं? ऋतुजा म्हणते, तू काळजी करू नकोस, रुक्मिणी वहिनी अगदी बरोबर राजश्री वहिनींना समजावतील. राजश्री म्हणते, सिंधू या घरची सून आहेच. राघव आणि सिंधूचा घटस्फोट कधीच झाला नव्हता. हे लग्न आपण फक्त माझ्या हट्टासाठी करतोय. रुक्मिणी काकू म्हणते, तू तिच्यासाठी काहीच करू नको असं नाही म्हणतय मी, पण हे एवढं सगळं कशाला करायचं? आणि त्यातून तुला जर करावंसंच वाटत असेल तर तू ते सगळे दागिने तिजोरीत ठेव ना, आणि लग्नाच्या वेळी दे फक्त तिला घालायला. राजश्री म्हणते, मला माहितीये वहिनी, तुम्हाला सिंधू अजिबात आवडत नाही, पण तुम्ही हे विसरू नका, सिंधू या घरची सून आहे, माझी लेक आहे ती, आणि तुम्ही वारंवार तिच्यावर असा अविश्वास दाखवता, मला अजिबात नाही आवडत ते. मधूसुद्धा तेथेच असते, तर ती लगेच राजश्री वहिनींना म्हणते, आई, तुम्ही असं म्हणू नका, तुमचा गैरसमज होतोय. त्यांचं असं म्हणणं होतं की सिंधूला दागिन्यांची हौस नाहीये. तिच्या कपाटात उगाच दागिने पडून राहतील आणि तिची दिवसभर किती धावपळ होते तुम्हाला माहितीच आहे ना. तिला हॉस्पिटलला जायचं असतं. उगाच दागिने मिसप्लेस झाले तर. आणि तसंही तिच्या रूममध्ये तिजोरी पण नाहीये. असं करा, तुम्ही ते दागिने माझ्याकडे द्या, मी माझ्या कपाटात ठेवते. सिंधूला दागिने हवे असतील तर ती माझ्याकडून मागून घेईल ना. तेवढ्यातच कृष्णा तिला म्हणते, काय सुंदरी, तुझा आणखी पण आपल्यावर विश्वास नाहीये का? तर लगेच मधू तिला म्हणते, सिंधू अगं असं काय म्हणतीयेस? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कृष्णा पुढे येऊन सगळ्यांना म्हणते, बास मग, आपल्याला एवढंच पाहिजे. तिने मधूला दिलेलं चॅलेंज तिने पूर्ण करण्यासाठी फक्त 3 तास उरलेले असतात. ती हळू आवाजात मधूला म्हणते, ती छोकरी जर आपल्याला दिसली नाही ना, तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला तर माहितीच आहे. तिचं बोलणं ऐकून मधूच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसत असते. तर रुक्मिणी काकू तिला विचारते, राणी काय सांगतेय ही मुलगी? धमकी तर देत नाहीये ना? तर कृष्णा लगेच रुक्मिणी काकूला तिच्या लँग्वेजमध्ये बोलायला लागते. तर राजश्री तिला म्हणते, काय हे सिंधू? तर कृष्णा लगेच शांतपणे बोलते की तू कशाला आपल्या मध्ये मध्ये बोलते? तर रुक्मिणी काकू शांत बसते. तर त्यानंतर राजश्री तो खानदानी हार कृष्णाला दाखवून तिच्या गळ्याला लावून बघते आणि तिला म्हणते, हा हार तू लग्नात घालायचा आहे. कृष्णा म्हणते, लग्नात घालायचा आहे ना, मग आता हा हार तू तुझ्याकडे ठेव. राजश्री म्हणते, बरं बाई, जशी तुझी इच्छा. तर कृष्णा मधूला लगेच म्हणते, तू रेडी आहेस ना, निघायचं का आपण? राजश्री विचारते, तुम्ही दोघी कुठे निघालात? तर मधू म्हणते, हिला शॉपिंग करायची होती. रुक्मिणी काकू मधूला म्हणते, मग तिला जाऊ दे ना, तुला कशाला जायचंय? कृष्णा लगेच म्हणते, आपल्याला तिचा चॉईस आवडतो, एनी प्रॉब्लेम? आणि ती रुक्मिणी काकूला विचारते, ए फडफड, तुझ्यासाठी काही आणू का, फेस पॅक वगैरे? का एखादा पक्षी आणू? आणि ती लगेच मधूला घेऊन तेथून निघते. मधू कृष्णाला सावीला भेटवण्यासाठी घेऊन येते, पण त्या दोघी आलेल्या ठिकाणी खूप अंधार असतात. तर कृष्णा तिला म्हणते, तू आपल्याबरोबर चिटिंग तर नाही करत आहे ना? तुला माहिती आहे ना, आपल्याला अंधाराची भीती वाटते, मग तू आपल्याला मुद्दाम इकडे आणलंय का? तर मधू तिला म्हणते, तुला त्या मुलीला भेटायचं आहे ना, मग थांब ना थोडं. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? तर कृष्णा म्हणते, जसा तुला आपल्यावर विश्वास नाहीये तसाच आपल्याला सुद्धा तुझ्यावर विश्वास नाहीये. आणि कृष्णा तिला म्हणत असते, तू जर आपल्याला त्या छोकरीला भेटवणार नसली तर आपल्याला खूप कामं आहेत, आपल्या लग्नाची शॉपिंग राहिलीये. मधू तिला म्हणते, थोडा वेळ थांब. कृष्णाला सावी दाखवण्यात येते. तिला बघून तर कृष्णा खूपच भावूक होते. तिच्या डोळ्यात अश्रू येत असतात, परंतु ती स्वतःला कंट्रोल करते, कारण मधूला शंका नाही आली पाहिजे.
आणि ती सावीच्या जवळ जाऊन तिला हात लावणार तेवढ्यातच मागून मधू म्हणते, कृष्णा तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना? त्यावेळी कृष्णा मनात विचार करते, काय करतीयस तू सिंधू? सावर स्वतःला. तू एक जरी चूक केलीस तरीही मधूला संशय येईल. मग सावीला परत मिळवणं तर दूर, तू पुन्हा कधी तिला पाहू सुद्धा शकणार नाहीस. कृष्णा लगेच मधूजवळ येऊन तिला म्हणते, सुंदरी तुला ना रिॲक्ट करण्याची घाईच असते. तर मधू म्हणते, मग तू आत्ता काय करत होतीस? तर कृष्णा म्हणते, आपण त्या मुलीला चेक करत होतो. आठवतंय ना तुला तू मागच्या वेळी काय केलेलं? पळवून आणलेली पोरगी आपल्या गळ्यात मारलेली. यावेळी काही लफडा नाहीये ना तसा? एवढं आपण चेक करत होतो. कारण यावेळी आपल्या गोदामावशीच्या लाईफचा प्रश्न आहे. आणि ती मुलगी अशी झोपेत का आहे हे कृष्णा मधूला विचारते. तर मधू म्हणते, तिची आई या जगात नाहीये. तिला तिची आठवण येते म्हणून ती अशी झोपून असते. पण तू काही काळजी करू नकोस. एकदा काही मुलगी गोदामावशीकडे गेली की अगदी नॉर्मल होईल. कृष्णा म्हणते, मागच्या वेळीसारखा काही लफडा तर होणार नाहीये ना? तर मधू म्हणते, असं काहीही होणार नाहीये. मी गॅरंटी देते त्याची. मधू म्हणते, तुझं बघून झालंय ना, मग चल आपण निघू. तर कृष्णा म्हणते, असं कसं लगेच निघता येईल? तू आत्ता जे काही म्हणाली ना ते आपल्याला 100% खात्री करून घ्यायचंय. आणि म्हणूनच आपल्याला या मुलीला डॉक्टरकडून चेक करून घ्यायचंय. तर मधू म्हणते, ठीक आहे, यानेच तुझं समाधान होणार असेल तर तू माझं काम कर, मी तुझं करते. कृष्णा म्हणते, पण त्याआधी आपण या मुलीला चेक करणार. मागच्या वेळीसारखा काही लफडा नाहीये ना हे आपण स्वतःच्या डोळ्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे ना? मधू म्हणते, त्याची काहीही गरज नाहीये. तर कृष्णा म्हणते, आपल्याला चेक करायचंय. आणि ती सावीजवळ येऊन तिचा हात हातात धरून हळू आवाजात तिला म्हणत असते, सावी बाळा, तुझी आई तुला लवकरच येथून घेऊन जाणार आहे. तू माझी स्ट्रॉंग गर्ल आहेस ना, कोणालाच घाबरायचं नाही. मधू कृष्णाला म्हणते, तू काही बोललीस का? मधू तिला म्हणते, तू काहीतरी पुटपुटत होतीस. कृष्णाला खूप राग येत असतो परंतु ती तिच्या रागावर कंट्रोल करते. मधू तिला विचारत असते, तू काय बोललीस तिच्याशी? कृष्णा म्हणते, नाही, तुला काही ऐकू आलं का? मधू म्हणते, मला वाटलं तू काहीतरी पुटपुटलीस. कृष्णा म्हणते, इथे काही भूतभीत तर नाहीये ना? तुला कसा काय ऐकू आला? आपण तर काही बोललोच नाही. मधू तिला म्हणते, मग तू एवढा वेळ तिथे का उभी होतीस? तर कृष्णा मनात म्हणते, आता माझ्याच मुलीजवळ मी किती वेळ उभं राहायचं हे मला तू सांगणार आहेस का? आणि ती मधूला म्हणते, आपण तुला सांगितलं ना, आपण त्या मुलीला चेक करत होतो. लास्ट टाइम सारखं कोणी परत तिला शोधायला वगैरे येणार नाहीये ना? मधू म्हणते, मी सांगितलंय ना तुला, असं काहीही होणार नाहीये. तिला कोणीही शोधायला येणार नाही. कारण ती या जगात एकटी आहे. हे ऐकून तर कृष्णाला खूप राग येत असतो आणि ती मधूला म्हणते, ती आता एकटी नाहीये, ती आपली फॅमिली आहे. हे ऐकून तर मधूला काही कळतच नाही आणि मधू म्हणते, म्हणजे? तर कृष्णा म्हणते, म्हणजे वाघाचे पंजे. तुला एकदा सांगून कळत नाही का? आपल्याला वाटलेलं तू चिकनी आहे म्हणजेच तसंच तुझा ब्रेन सुद्धा चिकना असेल. पण तुझा ब्रेन तर एकदम खाली मडकं आहे. कसं आहे, गोदामावशी आपली फॅमिली आणि आता ही छोकरी गोदामावशीची फॅमिली. म्हणजे ती छोकरी आपल्याच फॅमिलीत येणार ना? तेच तर आपण तुला सांगतोय, ती आपली फॅमिली आहे. मधू म्हणते, झालं ना पोरीला बघून, आता निघायचं का? आणि ती परत टाळ्या वाजवते तर मागून एक बाई ती चेअर आतमध्ये ओढते. परंतु ती बाई तिचा चेहरा दाखवत नाही, परंतु तिच्या हातातील बांगड्या या सहज कृष्णाला आणि मधूला दिसत असतात. त्या बाईने सावीला आतमध्ये घेतल्यानंतर कृष्णा मनात विचार करते, सॉरी सावी, आता मला परत जावं लागतंय. पण लवकरच मी तुला इथून घेऊन जाणार. त्यानंतर घरी आल्यानंतर कृष्णाला खूप रडू येत असतं. सावीची ती अवस्था बघून तर तिला खूप वाईट वाटत असतं. कृष्णा सावीचा फोटो हातात घेऊन खूप रडत असते आणि म्हणत असते, काय अवस्था केली आहे मधूने माझ्या सावीची. मला लवकरात लवकर सावीला तिच्या तावडीतून सोडवायला हवं. आता फार वेळ घालवून चालणार नाही. ती पिंकीला फोन करून सगळं काही सांगते. ती म्हणते, मी आज सावीला भेटले होते. खूप अशक्त झाली आहे ती. तिचा चेहरा पूर्ण उतरला होता. खूप वाईट अवस्था झाली आहे तिची. आपल्याला लवकरात लवकर सावीला मधूच्या तावडीतून सोडवायला हवं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, गोदामावशी कृष्णाला म्हणत असते, डोक्यात राग घेऊन काहीही करू नकोस. सावी अजून पण त्यांच्याच ताब्यात आहे. तर कृष्णा म्हणते, आता दंड आणि भेद करण्याची वेळ आलीये. आता तू बघच, त्या मधूला आणि शकुंतलाला ही सावीची आई शिक्षा देणार. आणि कृष्णा डायरेक्ट बंदूक ताणून त्यांच्यासमोर उभी राहते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.